यहाँ पे हमारा दिव्यागढ़ ट्रिप शुरू हो रहा है। और ये जो पर है ये बेचारा बीच की रहा देख के सो गया है। बेचारा थक गया है, कब पीछाएगा। और ये उनकी मम्मा धनश्री जो भी थोड़ी देर पहले पूरा डाउन हो गई थी, लेकिन खाना खाने के बाद और मूवी देखने के बाद उसका मूड फ्रेश हो गया है। और ये हमारे जी जो नीड फॉर स्पीड खेल रहे हैं रोड की गाड़ियों के साथ, मूड ऑन है उनका। और ये हमारी डुग्गू की मम्मा जो यहाँ पे पीछे बैठ के मज़े ले रही है। और डुग्गू तो अपने ही मूड में है और उसको कुछ तो लगा है, बहुत इधर उधर खेल रहा था, अभी उसको कुछ तो लगा है। देखो उसका मुंह देखो। आणि मित्रांनो आम्ही जवळपास दिव्यागडच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि इथं हे सगळे गावकरी मंडळी बसलेली आहे। हे आमचे इथले मित्र आहेत। बस आलो थोडंसं राऊंड मारायला, बघा म्हटलं कसं वेदर आहे सध्या इकडे। हो इथं छान आंब्याचं मार्केट असं आहे। हा पण मित्रांनो हापूस आंबाच आहे दादांकडे। कापून देऊ काय, खाताय का हो काका? मी विचारून बघा इथं छान दुकाने आहेत दिव्यागडच्या या मसला हे नाव आहे या गावाचं। आणि इथे हे भरपूर सारे शॉप आहेत। कुठला आंबा आहे दादा? अगदी प्युअर हापूस आहे दादांकडे। मित्रांनो हा आंबा केसर पण आहे इथे, बघा साईज कशी मोठी आहे केसरची। मित्रांनो आपण आता आरवी बीच इथे आलेलो आहे। हा अतिशय सुंदर असा एक रिसॉर्ट आहे। तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला खूप छान हे विलाज इथे आहेत आणि यांचं प्रायव्हेट बीच सुद्धा आहे। तुम्ही इथे पण जाऊ शकता। नक्कीच हा रिसॉर्ट थोडा कॉस्टली आहे, बट यांच्या सर्व्हिसेस खूप छान आहेत। इथे माझा मित्र पण आधी येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनीच आम्हाला हा सुचवलेला आहे आणि खूप छान अतिशय हा रिसॉर्ट आहे। आम्ही संध्याकाळी पण इथे एक चक्कर मारणार आहे आणि हे सगळे इथे आलेले आहेत आणि आम्ही जस्ट एक वॉक अराउंड। सो आता बऱ्यापैकी 4च्या आसपास काहीतरी टाईम झालेला आहे आणि आम्ही आता इथून थेट आरावी बीचकडे जातो आहोत आणि बघूया तिकडे कसं सध्या वेदर आहे। या थँक्यू। सो आपण अतिशय जवळ आरावी बीच याच्याकडे आलेलो आहे
आरावीच्या पहिले हा कोंडविल असं हे गाव आहे आणि तिथे आपण पहिले चाललो आहे. इकडे फार राहण्याची अशी व्यवस्था नाही आहे, बट छोटे छोटे घरगुती रूम्स अशा आपल्याला इथे मिळून जातील. सो हा बोर्ड बघू शकता, हे कोंडिवली असं गाव आहे हे. आणि तिथे हा एकदम रोड टच बीचचा व्ह्यू आपण इथं घेऊ शकतो. आणि हा बीच अतिशय स्वच्छ आहे. सर डायरेक्ट ॲक्सेस आहे इकडनी. मी सध्या आरावी बीचवर आहे. अतिशय असा सुंदर वेदर झालेला आहे. आणि ही माझी वाईफ आहे. तिला खूप हसू येत आहे मी जे काय बोलतो ते. मला माहिती आहे मी फार उत्कृष्ट बोलू नाही शकत. बघा सगळे मला चिडवत आहे, पण तरी पण मी माझा ब्लॉग चालूच ठेवणार आहे, कितीही कोणी मला म्हटलं तरी. आणि हा आमचा हिरो तस्मय. तस्मय ओय, तो त्याच्याच तालात आहे. तो अजिबात त्याला काही घेणं नाही कोणाचं. आणि तुम्ही बघू शकता इथे फार क्राऊड वाढलेला आहे. असं आधी नव्हतं खरंच. म्हणजे इथं आम्ही 4-5 वर्ष आधी यायचं तर कोणीच नव्हतं, पण आता इतकं क्राऊड वाढलेलं आहे खरंच. म्हणजे हा आजकालच्या रील्समुळे खरं तर फारच कुठलीही गोष्ट अतिशय पॉप्युलर व्हायला काहीच वेळ लागत नाही. तो अविनाशजी हे आज यांचं मूळ नाही ओलवायचं. हॅलो, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. सो हे अजिबात यांचं मूड नाही आहे आज आतमध्ये जाऊन ओलवायचा. मी थोडं गेलो होतो पण नाही गेलो मी पण, कारण इथं चेंजिंगची फारशी अशी काही चांगली व्यवस्था नाही आहे. त्याच्यामुळे मी नाही हाफ नाही झालो. पण इथे बघू शकता तुम्ही अतिशय असा छान सनसेट व्ह्यू आपल्याला दिसत आहे. जी सूर्याची किरण आहे ते अतिशय अशा पाण्यात दिसत आहे. ते बघायला वेगळीच मजा आहे. खरं तर उघड्या डोळ्यांनी बघायची मजा वेगळीच. कॅमेऱ्यात मी तुम्हाला सगळी गोष्ट दाखवू नाही शकत. आणि ही माझी वाईफ तिने फुल ड्रेस घातलेला आहे, तर तिची हालत टाईट झालेली आहे एकदम. ठीक आहे मित्रांनो, तर असंच मी तुम्हाला अपडेट देत राहील. सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि बघतो पुढे काही अजून काही कॅप्चर करता आलं मला तर. थँक्यू व्हेरी मच. बोलो त्याला. देखो बोलो त्याला, बोलो ससाला. नाही वरने चढायला. देखो काय आहे तिकडे, काय आहे तिकडे. बर्ड्स आहे खूप सारे बर्ड्स आहेत. कुठे डग, डग कुठे. हा व्हेरी गुड. किती 1 2 3 टाक. काय
कुठे आहे बर्ड? हा, व्हेरी गुड. व्हाईट व्हाईट आहे ना? ये बोल त्याला ये